साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। परिवहन मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा उद्यापासून सुरू होत आहेत। दरम्यान शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेतच वितरित करण्यात येणार आहेत। तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत। मंत्री सरनाईक म्हणाले की घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66.66% इतकी सवलत दिली आहे। केवळ 33.33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो। त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते। यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात होते। आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत तात्काळ उभे राहावे लागणार नाही। त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत, जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही। या संदर्भात उद्यापासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे। या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले।